नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन। मी प्राध्यापक भरत बढे। तर आज आपण म्हणजे इयत्ता 11वी राज्यशास्त्र जो नवीन आपला अभ्यासक्रम आहे त्याचा एकंदरीत जो स्वाध्याय आहे तो बघणार आहोत। तर यामध्ये अनेक नवीन संकल्पना या अभ्यासक्रमामध्ये आलेल्या आहेत। तरी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आणि आपले 12वीचे पण व्हिडिओ आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये बनवलेले आहेत। तसेच 11वी 12वीपासूनच स्पर्धा परीक्षेचं महत्त्व तुम्हाला कळलं पाहिजे त्या संदर्भात पण आपले व्हिडिओ टाकलेले आहेत। तर ते MPSC या संदर्भात राज्यशास्त्राचे साधारणतः आतापर्यंत 19 जे व्हिडिओ आहेत ते तयार आहेत। ते आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन बघावे व आपण स्वतःही बघावे आणि आपल्या मित्रांना पण ते शेअर करावे। आता बघा, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे पहिला, तो यामध्ये आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर पहिलं दिलेलं आहे अलिखित संविधान रिकामी जागा या देशात आहे। बघा, आता अलिखित संविधान म्हणजे जे संविधान लिखित नाही आहे त्याचे पर्याय दिलेले आहेत युनायटेड किंगडम, भारत, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका। यापैकी असं कुठलं संविधान आहे जे की अलिखित आहे? तर अलिखित असलेलं संविधान युनायटेड किंगडम म्हणजे ज्याला UK म्हणतो आपण, इंग्लंड। तर याचं योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम, ज्यालाच आपण UK म्हणतो, आणि इंग्लंड म्हणजे युनायटेड किंगडम। त्यानंतर दुसरं आहे संसदीय कार्यपद्धतीमध्ये कायदेमंडळात व कार्यकारी मंडळात अधिकाराचे रिकामी जागा आहे। तर बघा, आता इथे आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत ते आहे विभाजन, समन्वय, विलिनीकरण आणि केंद्रीकरण। तर याचं योग्य उत्तर असेल समन्वय। कारण आपल्याला माहीत आहे संसदीय याच्यामध्ये म्हणजे कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ याच्यामध्ये नेहमी समन्वय असतो। कारण कार्यकारी मंडळ आपल्याला माहीत आहे हे नेहमी म्हणजे मंत्री जे असतात तर ते कायदेमंडळाप्रती उत्तरदायी असतात। त्यांना विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे ही त्यांना द्यावी लागतात। त्यानंतर क्रमांक 3चं दिलेलं आहे अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे संबोधले जाते। म्हणजे एकत्रितपणे रिकामी जागा संबोधले जाते। तर ऑप्शन आहेत आपले बिल ऑफ राईट्स, मॅग्ना कार्टा, मूळ तत्व आणि मूलभूत अधिकार। म्हणजे अमेरिकन संविधानामध्ये जे एकंदरीत 10 प्रथम दुरुस्त्या झाल्या होत्या तर त्याला आपण म्हणजे एकत्रितपणे त्या 10ही दुरुस्त्यांना बिल ऑफ राईट्स असे संबोधतो। त्यानंतर बघा, आपला दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। म्हणजे आपल्याला एकंदरीत जोड्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला दुरुस्त करून लिहायच्या आहेत। त्यामध्ये एक दिलेलं आहे पहिलं मॅग्ना कार्टा इंग्लंड, दुसरं दिलेलं आहे नकार अधिकार युनायटेड किंगडम, आणि तिसरं दिलेलं आहे केशवानंद भारती खटला, तो आहे मूळ संरचना म्हणजे संविधानाची जी मूळ संरचना आहे त्या संदर्भात आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे। त्यानंतर बघा, उत्तर याचं दुरुस्त जोडी काय आहे म्हणजे राष्ट्राध्यक्षाला जो आहे तो नकाराधिकार दिलेला असतो म्हणजे अमेरिकेमध्ये। मग इथे दुसरं काय आहे राष्ट्राधिकाला नकाराधिकार जो आहे इथे युनायटेड किंगडम दाखवलं तर ते नकाराधिकार आणि राष्ट्राध्यक्ष या इंग्लंडचा काही संबंध नाही। मग राष्ट्राध्यक्षाला अधिकार नकाराधिकार जो आहे तो अमेरिकेमध्ये दिला आहे, कारण मॅग्ना कार्टा हे इंग्लंडमध्ये आहे आणि केशवानंद भारती जो खटला आहे आपला तो संविधानाच्या मूळ संरचनेशी आपल्याला तो संबंधित असलेला दिसून येतो। त्यानंतर आहे बघा प्रश्न पहिल्यामधलं गटात न बसणारा आपल्याला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। म्हणजे एकंदरीत 3 हे सारखे असणार आणि 1 हे वेगळं असणार आहे, म्हणून आपल्याला तो गटात न बसणारा शब्द या ठिकाणी या प्रश्नामध्ये ओळखायचा असतो। बघा, पहिलं दिलेलं आहे इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि प्रजासत्ताक आयर्लंड। आता हे 4 दिलेले आहे तर यापैकी गटात न बसणारा शब्द जो आहे प्रजासत्ताक आयर्लंड।
त्यानंतर दुसरं दिलेलं आहे भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अर्जेंटिना यापैकी जे आहे गटात न बसणारा जो शब्द आहे तो असेल अर्जेंटिना. यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला 2 दिलेला आहे. बघा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं आहे. तर अशा विधानाला आपल्याला एकूण 2 गुण दिलेले असतात. एक आपल्याला चूक आहे की बरोबर आहे ते ओळखायचा 1 गुण त्याला, आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 1 गुण आपल्याला दिलेला दिसून येतो. तर पहिलं बघा दिलेलं आहे विधान या ठिकाणी, भारतीय संघराज्याला संघराज्य सदृश्य संघराज्य म्हटले जाते. मग आता याचं उत्तर काय येणार, हे विधान बरोबर आहे. आणि याचं कारण येईल म्हणजे ज्याचं स्पष्टीकरण येईल की भारतात संविधानाच्या 7व्या परिशिष्टात करण्यात आलेल्या अधिकार विभागणीत केंद्र शासनाला अधिक अधिकार देण्यात आले आहे. म्हणजे केंद्र सरकारला अधिक अधिकार दिल्या कारणास्तव केंद्र सरकार या ठिकाणी कसं आहे ते मजबूत आहे, म्हणून भारतीय संघराज्याला संघराज्य सदृश्य संघराज्य म्हटले जाते. हे वरील विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे, अमेरिकेत संसदीय शासन पद्धती अस्तित्वात आहे. तर आता आपल्याला माहीत आहे अमेरिकेत संसदीय शासन पद्धती नाही आहे, तर अमेरिकेत कुठली आहे, अध्यक्षीय शासन पद्धती आहे. म्हणून उत्तर काय येणार, हे विधान चूक आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण असेल, कारण अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे, म्हणून वरील विधान चूक आहे. त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं, कारण अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन स्वीकारल्या कारणास्तव अमेरिकेमध्ये संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली नाही आहे. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे, सहसंबंध स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे, जो म्हणजे संसदीय शासन प्रणालीतील कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ याचा सहसंबंध आपल्याला स्पष्ट करत असताना संसदेमध्ये म्हणजे या शासन कारभारामध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ याच्यामधलं ते कसं आपल्याला स्पष्ट करायचं आहे. कारण संसदीय शासन प्रणालीत कायदेमंडळ ज्या पक्षाला बहुमत प्राप्त असेल तो पक्ष सरकार बनवतो आणि तो सत्तेवर राहतो व तो जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग या ठिकाणी आपल्याला मंत्रिमंडळाचे जे सदस्य आहे ते कायदेमंडळाचे सदस्य असतात. म्हणजे एखाद्या मंत्र्याला मंत्री व्हायचं असताना त्याला म्हणजे जसं केंद्रामध्ये जर आपण बघितलं तर त्यांना लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य होणं गरजेचं आहे. त्यानंतर कायदेमंडळाच्या कामकाजात मंत्रिमंडळ सहभागी होत असते. म्हणजे कायदेमंडळाचं जे कामकाज आहे, नियम बनवणे, त्यानंतर दैनंदिन कामकाज चालतात तर त्यामध्ये सहभागी होणे हे कामकाज. त्यानंतर कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ याच्यामध्ये समन्वय असतो. आणि मंत्रिमंडळ आपल्याला माहीत आहे ते संयुक्तरित्या कायदेमंडळाला जबाबदार असतं. कारण एखाद्या प्रश्नासंदर्भात ज्या वेळेला मंत्र्याला प्रश्न विचारला जातात तर त्या प्रश्नाचं उत्तर मंत्रिमंडळाला द्यावं लागतं. आणि कायदेमंडळाचं म्हणजे जोपर्यंत त्यांना विश्वास आहे तोपर्यंतच मंत्रिमंडळ आपल्या अधिकारावर राहू शकतं. आणि एकदा का कायदेमंडळाने अविश्वासाचा ठराव म्हणजे पास केला तर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाला राजीनामा हा द्यावा लागेल. त्यानंतर बघा सहसंबंध आहे, अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष आणि कायदेमंडळ यांचा संबंध कसा असतो. अध्यक्षीय प्रणालीमध्ये आपण पाहिलं की अध्यक्षांना शासन प्रणालीत राष्ट्राध्यक्ष हाच शासन प्रमुख असतो, मग त्यांच्याकडं जास्तीचे अधिकार असतात. त्यानंतर अध्यक्ष स्वतःच्या इच्छेनुसार सल्लागारांची नेमणूक करतात आणि अध्यक्ष त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य कायदेमंडळाचे सदस्य नसतात. जसं संसदीय शासन प्रणालीमध्ये ते सदस्य असतात तर या ठिकाणी ते नसलेले आपल्याला दिसून येतात. तसेच आहे मंत्रिमंडळाचे सदस्य अध्यक्षाचे केवळ सल्लागार असतात, ते अध्यक्षांच्या मर्जी असेपर्यंतच अधिकार पदावर राहू शकतात. अशा पद्धतीनं आपल्याला सहसंबंध स्पष्ट करता येईल. यानंतर बघू आपण आता 5 मार्काचे प्रश्न कसे सोडवले जातात. तर हा प्रश्न असेल आपला एकंदरीत प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नाचे आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. तर यामध्ये एक प्रश्न आपण बघूया, भारतीय संघराज्याचं स्वरूप स्पष्ट आपल्याला करायचं आहे. भारतामध्ये आपल्याला माहीत आहे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं त्यानंतर आपलं संविधान निर्माण झालं आणि संविधान निर्माणकर्त्यांनी आपल्याला म्हणजे जे प्रांत अस्तित्वात होते त्यांना घटक राज्याचा दर्जा बहाल केला आणि केंद्र आणि राज्य असं दोन्ही मिळून म्हणजे केंद्रामध्ये एक सरकार असेल आणि राज्यामध्ये असं एक सरकार असेल त्यानुसार भारतामध्ये केंद्रोत्सारी पद्धतीने संघराज्याची निर्मिती करण्यात आली. मग आता यामध्ये
बघा आता भारतीय संविधानात मध्यवर्ती स्तरावर केंद्र सरकार आहे आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या घटक राज्यांसाठी राज्य स्तरावर एक राज्य सरकार असेल अशी संविधानामध्ये तरतूद करण्यात आली. म्हणजे केंद्रामध्ये केंद्र सरकार असेल, जसं सध्या आपण पाहतो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत, व घटक राज्यामध्ये आपले सध्याचे शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणजे घटक सरकार असेल. म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी सरकार आहे. त्यानंतर आहे संविधानाचे म्हणजे भारताचे जे वर्णन आहे संविधानामध्ये त्यांना राज्याचा संघ म्हणजे युनियन ऑफ स्टेट असे संबोधण्यात आले. आणि त्या अंतर्गत आज पाहतो आपण की एकूण 29 घटक राज्य भारतामध्ये आहेत, ज्यामध्ये नव्याने निर्माण झालेलं तेलंगणा हे राज्य आपल्याला 29वे माहिती आहे, व 7 केंद्रशासित प्रदेश यांचा संघ असे भारतीय संघराज्याचे स्वरूप आहे. त्यानंतर आहे मुद्दा अधिकाराचा वाटप. म्हणजे केंद्र आणि राज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये अधिकाराची विभागणी करण्यात आली आहे. केंद्र सूचीचे विषय ज्याच्यामध्ये 97 विषय आहेत, त्यानंतर राज्य सूचीमध्ये 66 विषय आहेत, आणि ज्याला आपण समवर्ती सूची म्हणतो तर त्या सूचीमध्ये 47 विषय आहे. म्हणजे एकंदरीत केंद्राच्या सूचीमधले विषयावर केंद्र सरकार कायदा करेल व राज्याच्या विषयावर राज्य सरकार कायदा करेल, आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य हे दोन्ही मिळून एकंदरीत जे आहे ते कायदा करू शकतात. परंतु जर दोघांमध्ये मतभेद असले तर केंद्र सरकारचंच म्हणजे त्याला आपण वर्चस्व त्या कायद्यामध्ये असतं. त्यानंतर अधिकार विभागणीमध्ये केंद्र सरकारला अधिक अधिकार देण्यात आल्याने टीकाकार भारताचे वर्णन संघराज्य सदृश्य संघराज्य असे करतात, आणि ते एकात्मकतेकडे झुकणारे संघराज्य असे भारतीय संघराज्याचे वर्णन करण्यात येते. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की ज्या वेळेला भारत हा संघराज्य निर्माण होत होता तर त्यावेळी भारतामध्ये अनेक समस्या होत्या, कारण जे आपले संस्थानिक होते ते भारतामध्ये राहायला तयार नव्हते. तर ते म्हणजे भारतामधून म्हणजे जसं आपण हैदराबादचे निजाम म्हणूया, तर ते पाकिस्तानमध्ये जायला तयार होते, आणि त्या ठिकाणी मग सरदार वल्लभभाई पटेल, त्यानंतर गोविंदभाई श्राफ, स्वामी रामानंद तीर्थ यांनी जे लढा दिला, आणि म्हणून त्यावेळेसपासून आपण सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते प्रकरण ज्या पद्धतीनं म्हणजे हँडल केलं, त्यावेळेसपासून आपण सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष असे संबोधतो. म्हणजे अशा पद्धतीनं असे प्रश्न आपल्याला लिहायचे आहे. तर असे प्रश्न 5 मार्काचे किमान आपण त्यामध्ये 5 ते 6 मुद्दे लिहिणं गरजेचे आहे. त्यामध्ये आपल्याला योग्य ते मार्क्स कव्हर होतील. धन्यवाद. आपलं चॅनल आपण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.